चित्रक नावाच्या वनस्पतीचे गुणधर्म जर तुम्हाला हत्तीपाय झाला असेल तर हत्तीपायावरती याचा आयुर्वेदात उपयोग करतात। चित्रक नावाच्या वनस्पतीत जर पांढरे डाग पडले असेल, अंगावरती पांढरे कोड आले असेल तर याच्या मुळीचा वापर करतात। नमस्कार मित्रांनो, मी शरद रामचंद्र बोराडे, मुक्काम पोस्ट ओतूर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। माझं शिक्षण BSc बॉटनी। मला वनस्पतीशास्त्राची खूप आवड आहे। आज मी तुमच्या पुढे एक औषधी वनस्पतीची गुणधर्म असलेली वनस्पती तुमच्या पुढे मांडणार आहे। हिचं नाव आहे चित्रक। हिचं बॉटनिकल नाम फ्लेमिंगो झिलेनिका। ही वनस्पती उष्ण गुणधर्म असलेली आहे। हिचा वापर आयुर्वेदामध्ये भरपूर प्रमाणात केला जातो। चित्रक नावाच्या वनस्पतीचे गुणधर्म जर तुम्हाला हत्तीपाय झाला असेल तर हत्तीपायावरती याचा आयुर्वेदात उपयोग करतात। चित्रक नावाच्या वनस्पतीत जर पांढरे डाग पडले असेल, अंगावरती पांढरे कोड आले असेल तर याच्या मुळीचा वापर करतात। जर तुम्हाला मूळव्याधीचा त्रास जाणवत असेल तर ह्या वनस्पतीचे जे चूर्ण असतं ते दह्यामधून किंवा ताकामधून खातात। अशा प्रकारची चित्रक वनस्पती अतिशय गुणधर्म असलेली आहे। वातनाशक आहे, पित्तनाशक आहे आणि ह्या चित्रक वनस्पतीचा मुख्य फायदा मूळव्याधीसाठी, ज्यांना मूळव्याधीच्या जागेवरती आग होते, मूळव्याधीच्या जागेवरती खाज येते, पोट साफ होत नाही, संडासला कडक होते, अशा लोकांसाठी चित्रक वनस्पती अतिशय गुणधर्म आहे। जर एखाद्या व्यक्तीची नाडी बंद पडलेली असेल तर त्या नाडीवरती ह्या चित्रक मुळाचं उघडून जर तुम्ही लावली तर ती बंद पडलेली नाडी परत चालू होते असं आयुर्वेदात लिहिलेलं आहे। म्हणजे बंद पडलेली नाडी पुन्हा चालू करण्यासाठी ह्या चित्रक वनस्पतीचा उपयोग होत असे। अशा प्रकारची बहुगुणी वनस्पती आहे। तुम्ही पण वापर करा, तुमच्या पुढच्या पिढीला सुद्धा याचा वापर झाला पाहिजे। ह्या वनस्पतीची लागवड करा, संवर्धन करा, जतन करा। जर तुम्हाला ह्या वनस्पतीची रोपं पाहिजे असेल तरीही माझ्याकडे उपलब्ध आहेत। ह्या वनस्पती जंगलामध्ये पण सापडतात। माझा संपर्क नंबर आहे 96 048 75 079। धन्यवाद।